साधी राहणी उच्च विचार. नरहरी झिरवळांनी उडवून टाकला बार शासकीय निवास. या झिरवळ बाबाचे कारनामे शॉक झाले बाबा बघून. म्हणजे आपण अपेक्षाच करत नाही, स्वप्नातही विचार करू शकत नाही, किंवा समोर आलं तर अजूनही विश्वास बसत नाही की तो नरहरी झिरवळच आहे का. एवढा मुखवटा या लोकांनी पांघरलेला आहे. समाजाच्या डोळ्यामध्ये एवढी धूळ यांनी झोकलेली आहे. असे कितीकांच्या चेहऱ्यावर मुखवटे असतील, कितीकांच्या. कसं महिलांनी वावरावं आणि कसं जगावं. फडणवीस साहेब, तुम्ही छानरित्या काम करताय, महाराष्ट्र सांभाळताय, अभिमान आहे आम्हाला, तुमचा स्वाभिमान आहे. परंतु अशी गचाळ लोक आहेत ना, ती ठेवू नका राजकारणात मध्ये. त्या झिरवळचा राजीनामा घ्या आणि त्याची हकालपट्टी करा. साधी राहणी उच्च विचार. नरहरी झिरवळांनी उडवून टाकला बार शासकीय निवासस्थानी. म्हणजे मी मागं एक व्हिडिओ बनवला होता बघा, नाही का, मिटकरीवर. तोही असाच होता. कदाचित ते पण असंच प्रकरण बाहेर येऊ शकतं, सांगता येत नाही. काय अंदाज वर्तवले जात नाही तिथं. सिद्धी बनायचे तिथे वर्तवले जात नाही अंदाज, म्हणजे सांगता येत नाही काय. तर ही लोक अशीच बर का, ही अशीच लोक, ही सुधारणार नाहीत ही राजकारणी. तो कितीही देवदेव करणारा असू दे, कितीही सभ्य, हे फार सभ्य आहे नाही का, अशी सभ्यतेचा आव आणणारी. गलिच्छ झालेलं आहे राजकारण. म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी एक कविता लिहिलेली होती आणि ती आज खरंच इथे मनापासून म्हणून दाखवावीशी वाटते की ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. खरंच हे जे वाक्य आहेत ना, आज हे तंतोतंत अगदी खरे भरत आहेत की खरंच ही न्यायव्यवस्था कैकांची रखील झाली, खरंच झालेली आहे. ही संसद देखील हिजशी हवेली झाली. मला सांगा, जसं त्यांना कळून चुकलं होतं की हे असं होणार आहे, आणि काय शब्दरचना त्यांनी, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. अगदीच सांगा ना तुम्ही. आज त्या ट्रान्सजेंडर बरोबर जे काय नरहरी झिरवळांचे व्हिडिओ किंवा जे काय कृत्य त्यांनी केलं आणि ते बाहेर आलं, हे खरंच शर्मेनं सगळ्यांच्याच माना खाली होतील असं आहे. आणि काय बोलावं, म्हणजे अशा व्यक्ती, ही जर व्यक्ती असं करत असेल तर बाकीच्यांनी काय करून ठेवलं असेल, काय रंगवून ठेवलं असेल. भयंकर परिस्थिती आहे, भयंकर परिस्थिती आहे की सर्वसामान्यांनी न्याय मागण्यासाठी कुणाकडे जायचं सांगा. काय अवस्था करून ठेवली आहे महाराष्ट्राची. ह्या लिंक लोकांनी भयंकर वाईट अवस्था करून ठेवली यांनी. काय समाजाचं भलं करणार आहेत ही लोक, मला सांगा. काय भलं करणार आहेत. उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना त्या राठोडचा विषय बाहेर निघाला होता, त्या पूजा चव्हाणचा. आता हे असलं काहीतरी बाहेर येतंय. काय म्हणजे अशा विकृत लोकांमुळे मलिन झालंय सगळं राजकारण. हे चांगल्या घरातल्या बायका तर राजकारणात यायलाच मागत नाहीये, नको म्हणतात. गलिच्छ वातावरण आहे तिथलं. आणि कदाचित चांगल्या घरातल्या बायका राजकारणात आल्या तरी हे गिधाडं त्यांना चांगलं काम करू देणार नाहीत, हे तेवढंच खरं आहे. फार वाईट अवस्था झालेली आहे महाराष्ट्राची, आणि माहीत नाही काय होणार आहे. हे भयंकर वाईट अवस्था झालेली आहे महाराष्ट्राची. काय कुणाकडे बघावं, गोरेगरिबांनी कुणाला न्याय मागावा.
आणि खरंच यांचा वाली कुणी आहे का हो गोरगरिबांचा, ज्यांनी मतदान केलंय खऱ्या अर्थाने, त्यांनी कुणाला न्याय मागायचा? खरंच जी मतदान करतायत त्यांना 5 वर्ष या लोकांकडे त्यांच्या हक्कासाठी भिकच मागावी लागते, त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या ऑफिसचे दरवाजे झिजवावेच लागतात. त्यांना असं नाही हो आल्याबरोबर त्यांना न्याय दिलाय या लोकांनी, अजिबात नाही, अजिबात नाही. जी महिला यांच्या मतानुसार वागेल त्या महिलेचं स्वागतच केलं जातं यांच्याकडे, आणि जी यांना जे हवं ते देणार नाही, तिचे पेपर ओके असेल, तिचं सगळं काही ओके असेल तरी जर तिला एखाद्या बिझनेससाठी लोन हवं असेल किंवा काय 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 निधी कसला तरी उपलब्ध करून तिला पाहिजे असेल तर तो मंत्री, त्या खात्याचा मंत्री नाही हो सह्या देते त्या बाईला. त्याला हवं ते दिलं तर हिच्याकडे काही डॉक्युमेंट्स नसले ना तरी हिला त्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु जी त्या गोष्टीसाठी पात्र आहे, तिच्याकडे कागदपत्र रेडी आहेत किंवा सगळ्या गोष्टी आहेत, तरी पण तिला मात्र त्या गोष्टी दिल्या जात नाही. अशी वाईट अवस्था आपल्या महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्रातल्या माता भगिनींची आहे. फडणवीस साहेब, तुम्ही छानरित्या काम करताय, महाराष्ट्र सांभाळताय, अभिमान आहे आम्हाला, तुमचा स्वाभिमान आहे. परंतु अशी गचाळ लोक आहेत ना, ती ठेवू नका राजकारणामध्ये. त्या झिरवळचा राजीनामा घ्या आणि त्याची हकालपट्टी करा. त्याचबरोबर काल गोपीचंद पडळकर साहेबांनी सांगितलं की त्या जयंत पाटलांनी रक्ताने आंघोळ केलेली आहे त्या खरात बाबाची, इथं त्याचाही शोध लावा. जे लय हिंदू धर्मावर गरळ ओकायला पाहिजे, ज्या लोकांना हिंदू धर्म मंत्र बाधा या गोष्टींना कधीही मान्यता देत नाही आणि त्याला प्रोत्साहन सुद्धा देत नाही. हिंदू धर्मामध्ये त्या गोष्टी असतीलही, नाकारल्या जाणार नाहीये, आपल्या वेदशास्त्र पुराणांमध्ये असतीलही, परंतु त्याचा उपयोग हा असुरांनी त्यांना जे हवं ते मिळवण्यासाठी केलेला होता, त्यांच्या स्वार्थासाठी केलेला होता असुरांनी, राक्षसांनी, बरं का, देवांनी नाही किंवा धर्मातल्या लोकांनी सुद्धा त्याचा उपयोग वाईट गोष्टींसाठी केलेला नाही. अगदी त्यामुळं हिंदू धर्म कोणालाही चुकीचं काही सांगत नाही, चुकीच्या गोष्टींचं समर्थन पण करत नाही. अगदी रामायण महाभारत आठवा, हिंदू धर्माने विकृत व्यक्तींचा नाशच केलेला आहे. परंतु आता जे काही चाललंय ना ते फार विकृत चाललंय, फार विकृत चाललंय. हे खरंच कुठेतरी थांबायला हवं. भयंकर विकृती वाढलेली आहे लोकांची आणि ही खरंच थांबायला हवी. पण या झिरवळ बाबाचे कारनामे शॉक झाले बाबा बघून. म्हणजे आपण अपेक्षाच करत नाही, स्वप्नातही विचार करू शकत नाही, किंवा समोर आलं तर अजूनही विश्वास बसत नाही की तो नरहरी झिरवळच आहे का. एवढा मुखवटा या लोकांनी पांघरलेला आहे, समाजाच्या डोळ्यामध्ये एवढी धूळ यांनी झोकलेली आहे. असे कितीकांच्या चेहऱ्यावर मुखवटे असतील, कितीकांच्या. कसं महिलांनी वावरावं आणि कसं जगावं की दाढी काढून साडी घातलेल्या माणसालाही हे लोक सोडत नाही. तर खरंच महिलांची काय या राज्यामध्ये हेळसांड करत असतील असे विकृत बुद्धीचे लोक. भयंकर परिस्थिती आहे. तो दाढी काढून साडी घातलेला बाबाच आहे तो. फार भयंकर आहे परिस्थिती आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं. अजून काय काय बाहेर येणार आहे हे बघावं. आपण दुसरं काय करू शकतो ह्याचा निषेध व्यक्त करून, हळहळ व्यक्त करू शकतो की कुठल्या माणसाला निवडून दिलं समाजाने आणि ही काय करतायत ही लोक. फार भयंकर परिस्थिती आहे. चला, हरकत नाही रजा घेतो मला.